हिंगोलीच्या वसमत शहरात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीत पक्षाची रणनीती आणि तयारीवर चर्चा करण्यात आली। वसमत येथील डॉक्टर कॅतमवार यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवसेना कार्यालय या ठिकाणी नगरपरिषद निवडणूक संदर्भात ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा साहेब, राजू दादा चापके, डॉक्टर मारुती कॅतमवार आणि नगराध्यक्ष निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सविता कॅतमवार आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। महत्त्वाचे म्हणजे बैठकीदरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना मध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पक्षाची ताकद वसमतमध्ये वाढल्याचे दिसून येते। आज शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवारांची बैठक बोलवली होती। त्यामध्ये माननीय मुंदडा साहेब उपस्थित होते, माननीय तालुका प्रमुख राजूदादा चापके साहेब उपस्थित होते, माननीय प्रभाकर क्षीरसागर शहर प्रमुख उपस्थित होते। सर्व कार्यकर्त्यांची बैठक इथे बोलवली होती। त्यामध्ये असं ठरलेलं आहे की प्रत्येक वार्डामधून आम्ही नावं निश्चित केलेली आहेत। जवळजवळ 30 नावं आमच्याकडे आलेली आहेत। तसे तर जास्त आलेले आहेत, परंतु आपल्याला 30च उभा करायचे, त्याची आम्ही निवड करत आहोत। आणि ही निवडणूक शिवसेना शिंदे गट ताकदीनिशी लढणार आहे असं या निवडणुकीमध्ये ठरलेलं आहे। तर मुद्दे आमचे हे आहेत नगरपालिकेचे। एक नंबर की वसमतचा कचरा आम्हाला साफ करायचा आहे। नंबर 2, वसमत नगरपालिकेमध्ये बदल घडवायचा आहे। तेच उमेदवार आणि तेच चेहरे याचा जनतेला कंटाळा आलेला आहे। त्यामुळे या वेळेला जर आपल्याला वसमतचा चेहरा मोहरा जर बदलायचा असेल तर नक्कीच तिथले उमेदवार आणि तिथले चेहरे आपल्याला बदलावे लागतील। म्हणून चेहरा बदला, वसमत बदला ही आमची घोषणा राहील। त्याचबरोबर जे आम्ही काम केलेलं आहे त्याचाही आम्ही इथं उहापोह करणार आहेत की लाडकी बहीण योजना जी माननीय माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी जी केलेली आहे, त्यामुळे आता महिलाचंच राज्य येत आहे। 50% महिला नगरपालिकेमध्ये रिझर्वेशन आहे। तर ती लाडकी बहीण योजनेचं जशी केलेली आहे त्याच योजना घेऊ, याच्याही पेक्षा चांगल्या योजना नंतर आम्ही डिक्लेअर करणार आहोत। या मीटिंग पुरतं एवढंच सांगेल की नगरपालिकेचा कचरा आम्ही साफ केल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक निश्चितपणे ताकदीनिशी लढू आणि आम्ही विजयी हो आणि नगरपालिकेवर भगवा फडकू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता आपण पत्रकार न्यूज मध्येच बघितले ना तुम्ही, आयोगाची पत्रकार परिषद आहे म्हणजे एखादी वेळी जाहीर होऊ शकतो। पण तीच तयारी केली ना आम्ही। आम्हाला वाटलं की बाबा 1-2 दिवसात आचारसंहिता लागेल म्हणूनच आज बैठक बोलवली। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक वार्डमध्ये जे उमेदवार किंवा जे कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही बैठक बोलवली होती। शहरामध्ये जवळ 15 प्रभाग आहेत, 15 वार्ड आहेत आणि या 15 वार्डमध्ये सगळे मिळून आमच्याकडे जवळ 30 ते 40 इच्छुक उमेदवाराची यादी आलेली आहे। आणि सगळ्यांनी हेच ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये वसमत शहरावर शिंदे सेनेचा भगवा फडकला पाहिजे। आता ठीक आहे, सगळ्या कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की बाबा युती होईल किंवा नाही होईल, पण आपण आपलं काम आजपासून सुरू केलं पाहिजे। आपल्या वार्डमध्ये काम सुरू केलं पाहिजे, लोकांना जागृत केलं पाहिजे। सध्याची नगरपालिकेची परिस्थिती, नगरपालिकेमध्ये काय कचरा जागोजागी पडलेला आहे, पाणी वेळेवर येत नाही, अनेक प्रश्न नगरपालिकेमध्ये आणि त्या धर्तीवरच आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल। आणि काय प्रत्येक वेळी या नगरपालिकेमध्ये जे लोक निवडून येतात ते व्यवस्थितशीर बहुतेक काम करत नसतील म्हणून हे कचऱ्याची ढीग ते सगळं पडलेलं आहे। आणि म्हणून हे सगळं हटवण्यासाठी, कचरा हटवण्यासाठी आता ही निवडणूक लढवायची असं कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये शिंदे साहेबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करतील आणि या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा शिंदे सेनेचा भगवा फडकतील याची मला खात्री आहे। एवढंच मी आज सांगू इच्छितो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।